नमस्कार मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. क्लर्क, हमाल आणि शिपाई या पदासाठी मित्रांनो. तर एकूण जागा होत्या बघा 2300 जागेसाठी ही जाहिरात होती मित्रांनो. तर बघू शकता 26/4/2026 रोजी एक्झाम झालेली मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लर्क या पदाचे क्वेश्चनचे आन्सर संभाव्य आहे मित्रांनो. हे फिक्स आन्सर नाहीये, संभाव्य आहे. तर कोणते आन्सर येणार आहे आपण सर्व क्वेश्चनचे आन्सर बघणार मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता तुम्ही हायकोर्ट बॉम्बे अंतर्गत जाहिरात आली ते बघा 2025 मध्ये मित्रांनो, क्लर्क या पदासाठी. तर बघू शकता अशा प्रकारे क्वेश्चन पेपर आलेले मित्रांनो. तर बघा एक्झाम कधी होती बघा, 26/4/2026 रोजी, म्हणजे आज पेपर झालेला आहे मित्रांनो क्लर्क या पदाचा. तर वरती बघू शकता तुम्ही डेट ऑफ एक्झामिनेशन, टाइम किती होतं बघा, 1 आवर्स, म्हणजे 1 तास होतो तुम्हाला. 90 मार्क्स म्हणजे 90 क्वेश्चन होते मित्रांनो. इथे बघू शकता टोटल मार्क्स किती, 90. खाली बघा मित्रांनो कशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेलेले बघू शकता. फर्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, जे शब्द नाम बद्दल अधिक माहिती सांगतात किंवा त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना असे म्हणतात. काय म्हणतात मग? विशेषणे. इथं काय येईल बघा, विशेषणे येईल. खाली बघू शकता विच ऑफ पेअर्स. बघा मित्रांनो, तर याच्यातलं उत्तर कोणतं येईल बघू शकता तुम्ही, ओनली 4. खालचा क्वेश्चन बघू शकता, पानिपतचे तिसरे युद्ध सन मध्ये अफगाण आणि मराठा सैन्यामध्ये लढले गेले. तर बघा मित्रांनो, तर 1761 ला युद्ध झालं होतं बघा, तिसरे युद्ध पानिपतचं. बघा वरती इंग्लिशमध्ये दिलेले आणि खाली मराठीमध्ये दिलेले मित्रांनो. काही क्वेश्चन त्यांनी असं न काही क्वेश्चन इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये दिलेले. तर खालचा क्वेश्चनचा आन्सर बघू शकता तुम्ही, सरळ रेषेत उभे असताना अ आणि ई टोकाला उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये 3 लोक उभे आहेत, तर त्या गटात एकूण किती लोक आहेत? तर बघा मित्रांनो, याचं उत्तर काय येणार बघा, 5. तर तुम्ही काढून बघा कसं येतं 5. आता आपण सध्या संभाव्य आन्सर बघणार मित्रांनो. हे फिक्स नाहीये, पण याच्यातलं एखादा मिस्टेक होऊ शकतं, पण समजा म्हणजे परफेक्ट आपण काढलेले मित्रांनो, तरी पण एखादा मार्क म्हणजे एखादा क्वेश्चन आन्सर मिस्टेक होऊ शकतं. तर तुम्ही जर काही जे मिस्टेक होत असेल आन्सर, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणता कोणतं क्वेश्चनचं आन्सर चुकलेलं आहे ते सांगा मित्रांनो, म्हणजेच मला करेक्शन करता येईल. तर बघू शकता पुढचा क्वेश्चन, द अवरेज ऑफ द फर्स्ट 5 मल्टिप्ले ऑफ द 9 इज. बघा 27 उत्तर येतं याचं. बघू शकता तुम्ही 9च्या पहिल्या 5 पटाची सरासरी किती आहे बघा. उत्तर किती आहे? 27. खाली बघा मित्रांनो, 6 नंबरचं क्वेश्चनचं उत्तर कोणतं येणार बघू शकता, ए. तर मित्रांनो तुमचे एबीसीडी नुसार मागे पुढे क्वेश्चन असू शकतात, तुम्ही चेक करत राहा तसं. बघा पुढीलपैकी कोणते वाक्य मराठी व्याकरण संबंधी बरोबर आहे. बघा उत्तर कोणते ते 4 नंबरच. खालचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, विच ऑफ फॉलोइंग इज आर द करेक्ट प्लुरल फ्रॉम ऑफ द गिवन द वर्ड्स. तर बघा 3 नंबरचा बरोबर आहे का? जर मित्रांनो चुकत असेल तर आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कोणत्या क्वेश्चनचा आन्सर चुकतंय. बघू शकता लोकमान्य टिळक यांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले बघा. खाली बघू शकता 10 नंबरचं क्वेश्चन, तरंगणे बुडणे. तर होडी. बघा होडीच काय ते जहाज येतं बघा.
बघा पुढचा क्वेश्चन, नागपूर हे प्रयागराज प्र, प्रयागराज जाणाऱ्या ट्रेन वेग 100 किमी प्रति तास आहे आणि नागपूरला परत येताना तिचा वेग 150 किमी प्रति तास आहे. या ट्रेन संपूर्ण परिसरातील सरासरी वेग किती तास आहे बघा? 120 तास आहे सरासरी बघा. खालचा क्वेश्चन घेऊ शकता, तुम्ही वाक्य पूर्ण करा. ज्ञानदेवी रचिला पाय तुका झालासे कळस. बघा पुढचा क्वेश्चन, आय एम इंटरेस्टेड इन लर्निंग अ न्यू लँग्वेज. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. 15व्या क्वेश्चनचं उत्तर कोणतं येईल बघा? बघा, भूतान आंदोलनाची सुरुवात डॅश डॅश याने केली आहे बघा. तर याचं उत्तर बघू शकता मित्रांनो, आचार्य विनोबा भावे हे उत्तर येऊ शकतं बघा. खालचं बघू शकता तुम्ही, अस्थमा, लग्ज, तर याचं उत्तर बघू शकता मित्रांनो, आईज. आईज उत्तर येऊ शकतं. मुलांची सरासरी वय 15 वर्षे आहेत. जर त्यांच्या वयाचे प्रमाण 3, 7, 9 असेल तर सर्वात लहान मुलांचे वय किती असेल बघा मित्रांनो, इथं 9 उत्तर येणार बघा. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, विच ऑफ फॉलोइंग द इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइस बघू शकता मित्रांनो, इथं इनपुट डिव्हाइस कोणता आहे बघा? मॉनिटर. मॉनिटर मध्ये मित्रांनो इनपुट आहे बघा. आता प्रिंटर काय करतं बघा, प्रिंट देतं आपल्याला एखाद्या पेजचं बघा. स्पीकर काय आवाज येतो बघा, म्हणजे बाहेर. मॉनिटर मध्ये काय आहे माहिती आहे मित्रांनो, सर्व मॉनिटर मध्ये सेटअप असतो बघा. त्यामुळे उत्तर कोणतं येणार बघा? इथं मॉनिटर उत्तर येणार मित्रांनो. खालचं क्वेश्चन बघू शकता तुम्ही, व्याकरण दृष्ट्या अयोग्य जोडी निवडा. बघा 2 नंबरचं उत्तर येते याचं. पुढचा क्वेश्चन बघू शकता, अ बॅड वर्कमॅन quarrel which with his tools. पुढचा क्वेश्चन बघा, स्टेट ऑफ महाराष्ट्र was फ्रॉम इन द इयर्स. म्हणजेच महाराष्ट्र राज्याची स्थापना डॅश डॅश या वर्षी झाली, म्हणजे 1960. बघा मित्रांनो, आणि मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा की क्वेश्चन कसा होता, सोपा होता की अवघड होता की मिडियम होता. कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. तर पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, भिन्न वर्गीय घटक ओळखा. भिन्न वर्गीय ओळखायचं मित्रांनो, वेगळ्या कोणत्या याच्यातलं ओळखायचं? चहा, रबर, वेलची, म्हणजे खडू बघा. खडू हा वेगळ्या मित्रांनो याच्यातून. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, रुपये 5,200 वर 2 वर्षासाठी दरवर्षी 6% दराने सरळ व्याज किती होईल बघा. तर मित्रांनो इथं उत्तर कोणते बघा? 624 उत्तर येते. इन कॅम्प्युटर फील्ड्स ASCII स्टँड फॉर डॅश बघा, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर द इन्फॉर्मेशन इन्चार्ज. बघा मित्रांनो हे उत्तर येते 1 नंबरचं. श्री गणेशा म्हणजे काय? तर यापैकी नाही. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, 26 नंबरचा क्वेश्चन बघा. वेन द पोलीस कम थेव टू टूक टू देअर द हिल्स अंडरलाईन वर्ड्स मीन. तर बघा मित्रांनो याचं 2 नंबरचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघू शकता, द बॉम्बे हायकोर्ट was established इन द इयर्स. म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? 62ला, 1862 मध्ये. तर खाली बघू शकता तुम्ही,
खालील शब्दापैकी भिन्न वर्गीय असलेला शब्द ओळखायचा इथं. खंजीर, हातोडा, सूर्य आणि तलवार. तर याच्यातलं हातोडा हा वेगळा शब्द आहे मित्रांनो. इथं इंग्लिश आणि मराठीमध्ये पण दिलेले आहे, इथं कन्फ्यूज होऊ नका. काही काही क्वेश्चनचे बघा इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे. दोन दोनदा दिलेले एकदा. तर बघा मित्रांनो, खालचं क्वेश्चन बघू शकता. जर 1200 या मूळ रकमेवर 2 वर्षाच्या सरळ व्याजाने एकूण रक्कम 1440 झाली तर व्याजदर किती आहे बघा. तर 10% व्याजदर येणार, तुम्ही काढून बघू शकता. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. MS Excel the formula usually begin with dash equal to sign. तर हा एक नंबरचं उत्तर येणार मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. गाजत वाजत वाजत गाजत साजत आज तया आना आना हो. अलंकार ओळखायचे मित्रांनो, तर बघा अलंकार कोणता आहे? अनुप्रास. पुढचा क्वेश्चन बघू शकता, त्याचा आन्सर बघा मित्रांनो. फिल इन द ब्लँक विथ ऑफ द मोस्ट अप्रोप्रिएटेड वर्ड्स. मॅरिड लेफ्ट द हाऊस एअरली एस्टरडे मॉर्निंग. बघा मित्रांनो, इथं काय होते? लेफ्ट. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. डॅश डॅश हे लोकहितवादी म्हणून ओळखले जातात. गोपाल हरे देशमुख. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. कम्प्लीट द सिरीज. तर बघा मित्रांनो, इथं कर्म पूर्ण करा बघा. क्रम पूर्ण करायचं इथं. 9 बघा, 1 9 25 49 डॅश डॅश म्हणजे इथं किती येणार आहे मित्रांनो? 81 येणार आहे. 121. इन अँड एक्झामिनेशन. बघा मित्रांनो, पुढे बघू शकता. पुढचा क्वेश्चन. एका परीक्षेमध्ये 80 उमेदवार इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले आणि 85 उमेदवार गणित विषयात उत्तीर्ण झाले असतील तर दोन्ही विषयात नापास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती बघा. तर इथं टक्केवारी किती येते बघा? 8% येते. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. F1 F2 F3 कशासाठी यूज करतात बघा? फंक्शन कीसाठी यूज करताय. खालील पैकी कोणता शब्द तिघू समासाचे उदाहरण आहे बघू शकता. नवरात्र. कालचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो. 38. मास्टर एक्स वाच एक्सक्यूज ऑफ. बघा मित्रांनो, 3 नंबरचं उत्तर येते. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. पुणे इज नाउन ॲज द ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट. ओके. बघा मित्रांनो, पुणे हे पूर्वीचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. कम्प्लीट द सिरीज. इथं क्रम पूर्ण करायचं मित्रांनो. तर उत्तर कोणतं आहे बघायचं. त्यापैकी काहीही नाही. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. एक वस्तूची किंमत 75 होती. या क्वेश्चनचं उत्तर बघू शकता. 72 उत्तर येणारे म्हणजे 1 नंबरचं. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. MS वर्ड Ctrl E याचं उत्तर बघू शकता. क्रेझिंग अ पॅराग्राफ. उत्तर येणार मित्रांनो. वाक्य प्रचार पूर्ण करा. तर बघा, वाचाल तर वाचाल. सिनॉनिम्स बघायचे मित्रांनो. सेम मिनिंग. उत्तर बघू शकता मित्रांनो. 44 क्वेश्चनचं उत्तर कोणतं येते? बी उत्तर येते. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. देअर आर महाराष्ट्र विधानसभेत 288 जागा आहेत. तर बघू शकता खाली तुम्हाला. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. 46 खाली दिलेल्या शब्दांना अर्थपूर्ण क्रमाने लावा. बघा, तुम्हाला इथं क्रमाने लावायचं आहे. 4 नंबरचं उत्तर येतं, बरोबर येतं बघा. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. 47चा क्वेश्चन बघून घ्या मित्रांनो आणि बघा आन्सर कोणतं येते बघा. बी आन्सर येते याचं. मेक अ प्रॉफिट ऑफ 11%. पुढचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो. 48चा क्वेश्चन बघा. हेडर अँड फुटर ऑप्शन द अपियर्स इन द डॅश डॅश मेनू. इन्सर्ट. उत्तर कोणतं येतं बघा. इन्सर्ट उत्तर येते. पुढचा क्वेश्चन बघा. 49चा. मा मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा आहे बघा. कर्मणी प्रयोग आहे. एव्हरी मॉर्निंग शी wakes up early and gets to work.
उत्तर कोणतं येतं बघा, सी, वेट्स. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, नॅशनल केमिकल्स. तर बघा, नॅशनल केमिकल्स लॅबोरेटरी मुख्यालय कुठे आहे बघा, पुण्यामध्ये आहे मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, 52चा, खाली दिलेल्या शब्दांना अर्थपूर्ण क्रमाने लावा आहे. क्रम लावायचे तर 4, डी नंबर पर आहे 4चं उत्तर आहे बघा, चेक करू शकता तुम्ही. पुढचा क्वेश्चन बघू शकता, 53चा, द मॅन वेअर टू शेल हिज चेअर ऑफ द. बघा मित्रांनो, जर एका माणसाने त्यांची खुर्ची 720 ला विकली असती तर त्याला 25% तोटा झाला असता. 25% नफा होण्यासाठी त्याने ती खुर्ची डॅश डॅशला विकली असती. बघा, 1200 रुपयाला विकली असते त्याने. तुम्ही टक्केवारी इथे काढू शकता. पुढचा क्वेश्चन बघू शकता, 54चा, विच ऑफ फॉलोइंग द सेंटेन्स. तर बघा मित्रांनो, कोणता सेंटेन्स करेक्ट आहे ओळखायचं तुम्हाला याच्यातलं. तर याचं अजून काही उत्तर आपल्याला सांगता येत नाहीये, कन्फर्म नाही अजून. पुढचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो, पुढील कोणते सर्वनाम लिंग भेदाने बदलत नाही. बघा, मी हे बदलत नाही मित्रांनो, भेदाने बदलत नसतं. पुढचा क्वेश्चन बघा, 56चा, चेन द वाईस आहे मित्रांनो. तर याचं उत्तर कोणतं येणार बघा, विल बी क्लीन. पुढचा क्वेश्चन बघा, 57चा, डॅश डॅश वॉज द चीफ जस्टिस ऑफ द बॉम्बे हायकोर्ट्स हू इश्यू द नोटिफिकेशन फॉर द कोल्हापूर. बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते होते ज्यांनी कोल्हापूर सर्किट खंडपीठासाठी अधिसूचना जारी केली. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. बघा, हे उत्तर येते 57 नंबरचं. 57 नंबर क्वेश्चनचं उत्तर कोणतं येतं बघा, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. खालचं क्वेश्चन बघू शकता मित्रांनो, कम्प्लीट द सिरीज, VIG. हा 3 नंबरचं उत्तर येते बघा, 58 क्वेश्चनचा. पुढचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो, 59चं. तर त्याचं उत्तर कोणतं येतं बघा, 45, म्हणजे 1 नंबरचं उत्तर येते बघा. पुढचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो, 60, म्हणजे 60 नंबर क्वेश्चन बघू शकता. याचं उत्तर कोणतं आहे, 1 नंबर उत्तर येणार मित्रांनो, ओपन ओपन अ न्यू डॉक्युमेंट. कंट्रोल एन केलं, कंट्रोल, तुम्ही कीबोर्डवरती Ctrl+N दाबल्यानंतर तुम्हाला नवीन डॉक्युमेंट ओपन होते मित्रांनो. तर इथं बघू शकता, नेक्स्ट क्वेश्चन, द मस्ट नॉट हॅपन अगेन ऑर यू विल बी डिसमिस्ड. तर बघा मित्रांनो, इथं और उत्तर येऊ शकतं बघा. जर काही क्वेश्चनची आन्सर जर चुकत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा पुढचा क्वेश्चन, 62 नंबरचं क्वेश्चन, उत्तर कोणतं येणार बघा, बी. बी नंबरचं उत्तर येते. 63वा क्वेश्चन बघू शकता, 1 ने 2 वर्षाच्या कालावधीसाठी 5% दराने चक्रवाढ व्याजाने रक्कम 8,000 मुदत ठेवीमध्ये ठेवली होती बघा. तर या क्वेश्चनचं उत्तर कोणतं येणार बघू शकता तुम्ही मित्रांनो. या क्वेश्चनचं अजून उत्तर आपल्याला भेटलेलं नाही बघा. बघा पुढचा क्वेश्चन, विथ द चेंज ऑफ फाईस डिफरंट मिनिंग कॅन बी एक्सप्रेस. तर बघा मित्रांनो, 64व्या क्वेश्चनचं उत्तर कोणतं येते बघा, फाईस, म्हणजेच सी नंबरचं. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, एका भाष एका भाषेत टूर्स यासाठी 1, 2, 3, 4 हा संकेतांक आहे. क्लिअरसाठी 5, 6, 7, 8, 4 हा संकेतांक आहे. आणि स्पेअरसाठी 90, 84, 7 संकेतांक आहे. तर भाषेत बघू शकता मित्रांनो, या क्वेश्चनचं उत्तर कोणतं येते बघा, 0 येते बघा मित्रांनो. द सन ऑफ एज ऑफ चिल्ड्रन्स. बघा मित्रांनो, प्रत्येक 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 आहे. त्यापैकी सर्वात लहान मुलांचे वय वर्ष किती बघा. तर 4 वर्ष उत्तर येईल बघा मित्रांनो, इथं तुम्ही चेक करू शकता. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, विच ऑफ वर्ड्स करेक्ट, करेक्ट कोणतं आहे ओळखायचं तुम्हाला. तर बघा, बी नंबरचं उत्तर करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन बघू शकता, ए अँड बी आर द ब्रदर्स
आणि म्हणजे बघा मित्रांनो, अ आणि ब हे बंधू आहेत. क आणि ड या भगिनी आहेत. अ च्या मुल अ चा मुलगा हा ड चा बंधू आहे. तर ब यांचे क सोबत काय संबंध आहे? तर बघा मित्रांनो, उत्तर नंबर 3 म्हणजे सी, काका उत्तर येते. पुढचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो तुम्ही. एका वस्तूची किंमत जर 20% कमी झाली आणि तिची उपभोक्ता जर 20% वाढले, तर त्या वस्तूवरील एकूण खर्चात किती वाढ होईल? बघा किती टक्के? 4% वाढ होणार मित्रांनो. आणि पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. कम्प्लीट ऑफ द प्रॉपर सिक्वेन्स ऑफ टू फ्रॉम द मिनिंग फॉर द सेंटेन्स. बघा सिक्वेन्स लावायचे मित्रांनो, इथं सेंटेन्स कोणतं बरोबर आहे? तर बघा एक नंबरचं ए ए नंबरचं बघा, एक नंबरचं आन्सर बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो तुम्ही. 71चा. हिज फादर इज ओनली सन ऑफ माय मदर्स. द फोटो बिलॉंग टू द दिनेश सन्स. तर बघा मित्रांनो, सी उत्तर इथं येते बघा. एक 71 क्वेश्चनचं. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. 72. दोन उमेदवारांमध्ये झालेल्या निवडणूक एका पडलेल्या मतामध्ये विजेत्याला 65% मते मिळाली. बघा मित्रांनो, या क्वेश्चनचा आन्सर कोण देणार? बघा 9160 आन्सर येईल बघा. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. कम्प्लीट द प्रॉपर सिक्वेन्स टू द फ्रॉम ऑफ द मिनिंगफुल सेंटेन्स. इथं पण तुम्हाला सिक्वेन्स लावायचं आहे मित्रांनो. बघा 73चा क्वेश्चनचा आन्सर काय आहे? बी नंबरचा आन्सर येत आहे. पुढचा क्वेश्चन बघू शकता 74चा. पुस्तक या शब्दाचा आवश्यक घटक असलेला शब्द ओळखा. आवश्यक असलेला बघा, पाने. पुस्तकमध्ये काय असतं मित्रांनो? पाने असतात, म्हणजेच पान. पेज, जसं आपण पेज सांगत नाही का? पुढचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो. तांदळाच्या किमतीत 20% घट होते बघा. या क्वेश्चनचं उत्तर कोणतं येतं? बघा 25% ग्रॅम. पुढचा क्वेश्चन बघू शकता. विच ऑफ व्हॉट सेंटेन्स इरर्स. बघा याचं उत्तर कोणतं येतं? ए येत आहे बघा. 76चं क्वेश्चनचं उत्तर ए येतं बघा, एक नंबरचं. 77चं क्वेश्चन बघू शकता तुम्ही. विच वर्ड्स डज नॉट बिलॉंग विथ ऑदर्स. बघा मित्रांनो, खालील शब्दापैकी कोणता शब्द इतरांशी संबंधित आहे? म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा मित्रांनो. औस हा बी नंबरचा उत्तर आहे मित्रांनो 77 क्वेश्चनचा. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. 78. बघा 91 या संख्येमधून एका संख्येने 30% वजा केले असता ती संख्या येते. तर ती संख्या डॅश डॅश आहे. 70 बघा, इथं 70 उत्तर येईल. 78 क्वेश्चनचं आन्सर येणार बघा 70 बघा. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. 79चा. विच ऑफ द मिनिंग ऑफ द विच इज द मिनिंग. बघा मित्रांनो, याचं उत्तर कोणतं येतं बघा. नन ऑफ द ऑप्शन्स. 79चं. तर पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. थर्मामीटर्स, टेम्परेचर्स. बघू शकता याचं उत्तर कोणतं आहे? नन ऑफ दिस होते 80 नंबरचा. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. पुढचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो. एका गावाची लोकसंख्या 1 लाख आहे. लोकसंख्ये लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्षी 10% इतका आहे. तर तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला त्या गावाची लोकसंख्या किती असेल? बघा मित्रांनो, डॅश किती असणार आहे? बघा 1,21,000 असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघू शकता. ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? नास्तिक. पुढचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो. मिनिंगफुल बघायचं तुम्हाला. बघा दिलेल्या शब्दांना अर्थपूर्ण क्रमाने लावायचं बघा. तर सी नंबरचं उत्तर येते बघा 83 क्वेश्चनचं. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. 84. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवसाची सरासरी तापमान 40 डिग्री होते. या क्वेश्चनचा आन्सर बघू शकता मित्रांनो. 39 येते बघा. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. 85 नंबरचा क्वेश्चन. उमेदवारांना वयोमर्यादेची सवलत देण्याबाबत मध्ये आहेत. तर बघा मित्र, भिन्न आहे बघा इथं. उमेदवारांना वयोमर्यादेची सवलत देण्याबाबत डॅश डॅश मते आहेत. तर भिन्न मते आहेत.
पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही 86 नंबरचा. ते तुम्हाला सिक्वेन्स लावायचं बघा. एक नंबरचं उत्तर येत आहे अ. 86 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर कोणता येत आहे? अ म्हणजेच एक नंबरचा ते बघा. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. इफ यू हॅव 10,000 अँड स्पेंड 25 देअर ऑफ बॅलन्स वुड बी लेस बाय डॅश डॅश पर्सेंटेज. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला किती पर्सेंटेज येईल म्हणतात ते. 25% येणार बघा. तर खाली मराठीत दिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. मोर इन्शुअर द लिमिट. याचं उत्तर काय आहे बघा, प्रॉन. बघा 88चा नंबर बघा. 89 नंबरचं बघू शकता मित्रांनो. जास्तीत जास्त विमा कंपन्या किनारपट्टी भागातील आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे भाषेमध्ये मालमत्ता विमाची विक्री मर्यादित करतात. पुढचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो तुम्ही. फाइंड ओल्ड वर्ड्स फ्रॉम द गिवन द वर्ड्स. वेगळा शब्द ओळखायचा आहे मित्रांनो याच्यात. फ्लाइंग बघा, डी नंबरचं उत्तर येतं उडणे. पुढचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. एका व्यक्तीने 1400 रुपयाला सायकल खरेदी केली आणि 15% तोट्याने ती विकली, तर त्या सायकलची विक्री किंमत किती? 1190 रुपये. तर हा उत्तर येतो मित्रांनो सी. तर अशा प्रकारे मित्रांनो, आता आपण हे क्वेश्चनचे आन्सर बघितलेले क्लर्क या पदासाठी मित्रांनो. तर यामध्ये म्हणजे सगळेच क्वेश्चन आपण चेक करून हे उत्तर सांगितलेले मित्रांनो. हे संभाव्य आन्सर आहेत बघा. याच्यामध्ये काही क्वेश्चनचे फक्त जर मिस्टेक झाले तर 4-5 क्वेश्चनची मिस्टेक होऊ शकतात. जास्त मिस्टेक होणार नाही. पण हे फिक्स आन्सर नाही मित्रांनो, हे संभाव्य आहे. परत परत सांगतोय. पण आपण हे सर्व क्वेश्चन चेक करूनच तुम्हाला सांगितलेले आहे. तर बघू शकता, परत एकदा नजर फिरवा तुम्ही. जर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.